नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण एक स्पेशल आणि खास एडिशन घेऊन आलो पशुसंवर्धन विभागामार्फत निघलेल्या नाविन्यपूर्ण योजना संदर्भात। आता सर्वप्रथम तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट दाखवतो। हा स्क्रीनशॉट बघा की तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही हा नक्की स्क्रीनशॉट पाहिला असेल। क्षमस्व, तुमची निवड कागदपत्र अपलोड करण्यात झाली नाही। मग आता हे नेमकं स्क्रीनशॉट कशा संदर्भात आहे, आपण लॉग इन केल्याच्या नंतर हे तुम्हाला काय येत आहे याचं सविस्तर आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तसंच या पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या नाविन्यपूर्ण योजना होत्या त्याच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या एंड पार्ट मध्ये तुम्हाला मी देणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सगळ्यात महत्त्वाचं तात्काळ चॅनलला सबस्क्राइब करा, नवीन येणारा कुठलाही व्हिडिओ मिस होता कामा नये। चला बोलूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण ah.mahabms.com या वेबसाईट वरती आलेलो आणि इथं जेव्हा आपण एक सर्वसामान्य व्यक्तीचं लॉग इन करतो तेव्हा आपल्याला लॉग इन मध्ये अशा प्रकारचा एक स्क्रीनशॉट पाहायला मिळाला होता। त्याच्यामध्ये लिहिलं होतं क्षमस्व, तुमची निवड कागदपत्र अपलोड करण्यात झाली नाही। आता याचे सर्वप्रथम याला आपण डिकोड करूया। बघा की बऱ्याच व्यक्तीने अपलोड फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म अपलोड केल्याच्या नंतर डॉक्युमेंट सिलेक्शन करण्यासाठी त्यांना लॉग इन मध्ये ऑप्शन उपलब्ध होतं। मग त्यांना ते डॉक्युमेंट अपलोड केले, जसं की जात प्रमाणपत्र असेल, आधार, पॅन आणि याच्या व्यतिरिक्त जे काही डिक्लेरेशन, बंधपत्र वगैरे जे ah.mahabms यांना ठरवून दिले होते ते कागद आपण अपलोड केले होते। मग आता पुढची प्रक्रिया अशी होती की जेव्हा तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड करता तर आपण सर्वप्रथम वेळापत्रकवर जाऊयात। तर जेव्हा कागदपत्र अपलोड केले तर पशुधन विकास अधिकारी विभागाचे जे असतील किंवा जिल्हा पशुधन विकास अधिकारी आहेत, पशुसंवर्धन तर यांच्या मार्फत कागदपत्रे पडताळणी करून त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर ते तुमच्या लॉग इन मध्ये वापस पाठवणार होते। तर मग काय झालं होतं की ज्यांचे कागदपत्र वापस पाठवले होते, जसं की एखाद्याची कास्ट व्यवस्थित बरोबर नाहीये, एखाद्याचा आधार कार्ड व्यवस्थित नाही, क्लिअर आहे, ब्लर आहे किंवा अपलोडच केलं नाही किंवा डॉक्युमेंट काही चुकीच्या ठिकाणी अपलोड झालेत, अशा लोकांना लॉग इन मध्ये अपलोड नावाचं एक ऑप्शन पाहायला मिळालं आणि त्यांना ते कागद अपलोड केली। परंतु आता हा जो मेसेज आला याच्या मागचं कारण काय की एखाद्या व्यक्तीने अर्ज करताना त्याची कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड केली, मग त्याला त्याच्यामध्ये काही दुरुस्ती वगैरे करण्याची गरज नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या लॉग इन मध्ये क्षमस्व, तुमची निवड कागदपत्र अपलोड करण्यात झाली नाही अशा पद्धतीचा एक मेसेज पाहायला मिळाला। मग याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं असं काही कारण नाहीये, कारण तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड केली आणि ती व्यवस्थित होती, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलेही कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलेलं नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला हा मेसेज पाहायला मिळाला। ओके, आता तुम्हाला जे सांगितलं होतं एंड पार्ट मध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगणार होतो। तर बघा, वेळापत्रक मध्ये आल्याच्या नंतर याच्या वेळापत्रक मध्ये थोडासा चेंजेस केलाय। जसं की 3 तारखेपर्यंत कागदपत्र अपलोड करण्याची डेट दिली होती, ती आता झालेली किती, 6 ते 8। आता ही कशामुळे हे पण सांगणार आहे तुम्हाला मी। बघा, जेव्हा कागदपत्र पडताळणी करायची होती आणि निवड पूर्ण करायची होती कुणाला, तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे पशुधन विकास अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त। तर याच्यामध्ये काय झालं की काही व्यक्तींचा असा प्रॉब्लेम होता की कागदपत्रे तर अपूर्ण होतेच, परंतु त्यांना मेसेज पण आला होता की तुम्ही हे कागदपत्र अपलोड करा, परंतु त्यांच्या लॉग इन मध्ये ते कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शनच प्रोव्हाइड केलं नव्हतं। तर मग त्याच्यासाठी त्यांना काय केलं की याची जी डेट आहे थोडी एक्सटेंड केली आणि परत एकदा कागदपत्राची काही पडताळणी करायची असेल तर 5 जुलै पर्यंतचा टाइम त्यांना स्वतःसाठी घेतलाय आणि कागदपत्र परत त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 6 जुलै ते 8 जुलै असा नवीन कालावधी उपलब्ध करून देण्यात आलाय। आणि त्यानंतर कागदपत्राची जी अंतिम पडताळणी होणार आहे 9 जुलै ते 11 जुलै मध्ये करणार आहे, राखीवसाठी 12 जुलै 2025 आणि अंतिम लाभार्थी यादी, आता अंतिम म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, ती यादी तुम्हाला 13 जुलै 2025 ला लॉग इन मध्ये उपलब्ध होईल आणि वेबसाईट वरती उपलब्ध होईल। याच्यामध्ये तुम्ही लाभाला जर पात्र असाल तर या यादीमध्ये तुमची सगळी डिटेल्स येऊन जाईल। अशा प्रकारे ah.mahabms किंवा ज्याला आपण पशुसंवर्धन विभागाची नाविन्यपूर्ण किंवा जिल्हास्तरीय योजना जी म्हणतो त्यांची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या संदर्भात जर तुम्हाला आणखी काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर हा महत्त्वाचा विषय तुमच्या जवळच्या मित्राबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर
नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल.